हंस के दिखा रही है मेरे को। श्रृंगार करने जा रही थी और मेरे को कह रही पहले मुझे प्यार कर, प्यार कर, प्यार कर, प्यार मेरा सोना काय बोलणार आता या लोकांना? हे हिंदू लोक नाहीयेत, हे ठार वेडे झालेले लोक आहेत. देवाच्या नावाखाली सुरू असलेला हा निव्वळ थिल्लरपणा आहे. तुम्ही बघा ना, देवीच्या मूर्तीची पप्पी काय घेते म्हणे, देवी मला श्रृंगार करू देत नाहीये, तर देवी मला प्रेम कर असं म्हणते आणि म्हणून त्या देवीच्या मूर्तीला जवळ घेऊन घेऊन तिच्या पप्प्या घेतल्या जात आहेत. अहो, आपला हिंदू धर्म हे सगळं आपल्याला शिकवतो का? ज्या आदिशक्तीची आपण पूजा करतो, जिच्या चरणावरती नतमस्तक होताना आपण 10 वेळा विचार करतो, तिच्या मूर्तीची ही निव्वळ चाललेली विटंबना आहे. सोशल मीडियावरती 4 लाईक 4 व्ह्यूज मिळावे म्हणून आपल्या धर्माच्या नावाखाली हा सगळा फालतूपणा चाललेला आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे सगळं करून आपल्याला देव पावेल, देव प्रसन्न होईल, तर तुम्हाला कुठल्याही मंदिराची गरज नाहीये, तुम्हाला सरळ वेड्यांच्या हॉस्पिटलची गरज आहे. बरं, देव देहात देहात काहू जाता देवळात, ही गोष्ट कधी या लोकांना कळणार? स्वतःच्या अंतरंगामधला देव शोधता येत नाही आणि दगडातल्या देवाला अशा पद्धतीने शोधणं कितपत योग्य आहे याचा जरा विचार व्हायला हवा. हिंदू धर्म हा खूप पवित्र धर्म आहे. आपली संस्कृती आपल्याला शांतता आणि शिस्त शिकवते आणि अशामध्ये हे अशी लोक आपल्या धर्माची टिंगल करण्याचं काम करतायत. त्याच्यावर सोशल मीडियावर अशा लोकांना भक्त म्हणून व्हायरल करणं, प्रमोट करणं हे थांबवा, कारण हे आपल्या धर्माची टिंगल करण्याचं काम करतायत. याच्याने आपला धर्म जोपासला जात नाहीये, तर त्याच्यावर कलंक लागल्याचं काम होतंय. त्यामुळे जागे व्हा, या मानसिक रुग्णांना भक्त म्हणून डोक्यावर बसवू नका, नाहीतर आपला धर्म आधीच हातातून निसटत चाललाय. कारण काही दिवसांनी हे असे प्रकार कुठल्या टोकाला जातील याचा विचारही करवत नाहीये.